Hello friends, how are you? Good morning all of you. Today we start 2.1 8 English. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. सगळ्या मित्रमैत्रिणी ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 44 2.5 युनिट नंबर 2.5 A heroine of the sea. Now let us see a warming up exercise, chit chat session. Now question number 1 in chit chat. Do you like courageous or cowardly people? Listen carefully. Do you like courageous or cowardly people? तुम्हाला शूरवीर का भित्री लोक आवडतात? Of course, we like a courageous people. Okay. Question number 2. Why do you like courageous people? आपल्याला हे लोक का आवडतात? Because the courageous people fight difficulties with courage. Another reason, people who are afraid of fighting difficulties cannot do anything. करेजियस पीपल काय असतात तर ते संकटांशी कोणत्याही संकटांचा सामना अतिशय समर्थपणे करतात. जे लोक भित्री असतात ते संकटांना पाठ दाखवून पळतात, ते त्यांच्याशी सामना करू शकत नाही. सो इन दिस वे वी लाईक अ करेजियस पीपल. नाउ क्वेश्चन नंबर 3. हाऊ कॅन वी बूस्ट अवर कॉन्फिडन्स ऑर करेज? आपण आपला आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवू शकतो? बूस्ट म्हणजे वाढविणे, शक्ती देणे. वी कॅन बूस्ट वी कॅन बूस्ट अवर कॉन्फिडन्स ऑर करेज विथ वर्किंग हार्ड, देन थिंकिंग पॉझिटिव्हली अँड वर्किंग सिन्सिअरली. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये अतिशय अथक परिश्रम, कठोर मेहनत केली पाहिजे. देन वर्किंग सिन्सिअरली, आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि आपला ॲटिट्यूड जो आहे, आपली विचार नेहमी हे सकारात्मक असले पाहिजे. इन दिस वे वी कॅन बूस्ट आवर कॉन्फिडन्स अँड करेज. क्वेश्चन नंबर 4. अकॉर्डिंग टू यू हू आर मोर करेजस, मेन ऑर वुमेन? तुमच्या मते अधिक उत्साही किंवा अधिक शूरवीर कोण आहे, स्त्री का पुरुष? तर येस, obviously both are the courageous. Men and women are the courageous. Question number 5. What situations or background provide us courage? What situation or background? Situation म्हणजे परिस्थिती, background म्हणजे पार्श्वभूमी. कोणती परिस्थिती आपल्याला हे डेअरिंग किंवा हे साहस, धैर्य करायला प्रोत्साहित करतं? त्याचे अनेक कारण असू शकतात. देर आर मेनी रिझन्स. हेल्पिंग पीपल्स हू इज गेटिंग रॉब्ड, जे लोक संकटात आहेत किंवा ज्यांच्यावर काहीतरी संकट आलं, अशा लोकांना संकटातून बाहेर काढणं. अनदर रिझन, सेविंग पीपल्स कॉट इन फ्लड, जे लोक पुरामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे आपलं उत्साह वाढू शकतो किंवा आपल्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो. अनदर रिझन विल बी रशिंग इन टू अ बर्निंग बिल्डिंग टू सेव्ह लाईफ्स. बिल्डिंगला आग लागली असेल तर त्या बिल्डिंगमधल्या अडकलेल्या लोकांना आपण बाहेर काढू शकतो. इन दिस वे दिस सिच्युएशन्स और बॅकग्राउंड्स प्रोव्हाइड्स अस अवर करेज. ओके, नाउ लिसन एक्सरसाइज नंबर 1 इन पेज नंबर 44. रीड द नेम्स ऑफ द पार्ट्स ऑफ अ शिप अँड देअर डिस्क्रिप्शन with the diagram of the ship below. खाली चित्र दिलेलं आहे जहाजाचं. With the picture of the sea, we have to name all these parts of the ships. Number A, anchor, an inverted T-shaped structure of iron to hold a ship on the spot. An inverted T-shaped structure of iron.
लोखंडाचं टी आकार असलेलं एक सांगाडा आहे. ते काय करतं? अ शिप टू होल्ड अ शिप ऑन द स्पॉट. जहाजाला एका जागेवर ते थांबवू शकतं. दॅट इज कॉल्ड अँकर. ते खाली दिसतंय बघा, सगळ्यात लेफ्ट साईडला बघा. लेफ्ट साईड ऑफ द पिक्चर ऑफ अ सी वी कॅन सी अन अँकर. ओके. बी बघा, बीम, ब्रॉडेस्ट पार्ट ऑफ अ शिप साईड टू साईड. बी ब्रॉडेस्ट पार्ट, सगळ्यात रुंद, जहाजाचा सगळ्यात रुंद भाग असतो बीम ज्याला म्हणतात. दोन्ही बाजूला जहाजाचा रुंद भाग असतो त्याला म्हणतात बीम. इथे दिसतो बघा पूर्णपणे आडवा जो रॉड दिसतो आपल्याला मध्यभागी, या सगळ्या जे आपण शिड बघतोय त्याच्या खाली जो आडवा भाग आहे पूर्ण, दॅट इज कॉल्ड बीम. देन सी बघा आता, बो, फ्रंट पार्ट ऑफ अ शिप. पुढचे जे दोन आपल्याला हे दिसत आहेत शिड, त्याच्या खाली जो पार्ट आहे, समोरचा जो आपल्याला रॉड दिसतो त्या रॉडच्या खालचा जो पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड बो, फ्रंट पार्ट ऑफ अ शिप. जहाजाचा पुढचा भाग, दॅट इज कॉल्ड बो. डी बघा, ब्लिच ऑर किल, बॉटम ऑफ अ शिप. ब्लिच ऑर किल, जहाजाचा सगळ्यात खालचा भाग जो पाण्यामध्ये असतो, दॅट इज कॉल्ड किल ऑर ब्लिच, बॉटम ऑफ शिप. बॉटम म्हणजे सगळ्यात खालचा भाग. ओके. ई बघा, ब्रिज ऑर कॉकपिट ऑर व्हील हाऊस. कॉकपिट म्हणजे जिथून जहाज कंट्रोल होतं, कंट्रोल कॅबिन ऑफ अ शिप, दॅट इज कॉल्ड कॉकपिट. जिथून जहाजाला त्याचा कॅप्टन कंट्रोल करतो, दॅट इज कॉल्ड ब्रिज. देन एफ, क्रोज नेस्ट, टॉपमोस्ट पार्ट or post of the ship from where a sailor can look out. Now look at the picture of a ship. जहाजाकडे बघा आणि सगळ्यात पुढे जी आपल्याला उंच जो खांब दिसतोय सगळ्यात पुढचा, तिथे उभं राहून तो जो जहाजाचा खलाशी असतो तो संपूर्ण परिसरावर नजर ठेवू शकतो, समुद्रावर कुठे काय दिसतंय का. क्रोनेस्ट, कावळ्याची मान ज्याला म्हणतात. टॉप मोस्ट पार्ट किंवा पोस्ट ऑफ द शिप, जहाजाचा सगळ्यात वरचा भाग जिथे सेलर उभा राहून सगळीकडे नजर ठेवू शकतो. पुढे दिसतो बघा एकदम पुढचा खांब. देन जी, हल, पोर्शन ऑफ द शिप सीन अबाव अ सी वॉटर लेवल. पोर्शन ऑफ द शिप, जहाजाचा भाग कोणता? सीन अबाव द सी वॉटर लेवल, समुद्राच्या वरती जो जहाजाचा भाग दिसतो त्याला काय म्हणतात? हल. ते दिसतं बघा, त्याचे तुम्हाला काळे काळे टिपके दिसत आहे ना, तिथून सगळा आडवा भाग, दॅट इज कॉल्ड हल. देन एच, पार्ट होल्स, स्मॉल विंडोज ऑन द साईड ऑफ अ शिप. पार्ट होल्स, स्मॉल विंडोज, तिथे खाली बघा 7-8 जे आपल्याला दिसत आहेत चौकोन चौकोन काळे, दॅट इज कॉल्ड पार्ट होल्स, स्मॉल विंडोज ऑन द साईड ऑफ अ शिप. जहाजाचा एका बाजूला छोट्या छोट्या खिडक्या असतात त्यांना म्हणतात पार्ट होल्स. ओके. नाउ टर्न आउट युअर पेज. पेज नंबर 45. पेज नंबर 45. The name of the lesson or the story of the name of the story is a heroine of the sea. Okay. Now I will read the passage number 1. Listen carefully and put your first finger on the first line. सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्या. लेसनचं नेम आहे अ हिरोईन ऑफ द सी. नाउ दिस इज द स्टोरी ऑफ अ स्मॉल गर्ल. शी वॉज नियर अबाउट 10 years old अँड हर नेम वॉज ग्रेस. ग्रेस नावाची 10 वर्षाची छोटी मुलगी आहे, तिच्याबद्दलची ही साहस कथा आहे. Okay. Now I will read passage number 1. A heroine of the sea. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. Their lights shining across the sea warn sailors at night of dangerous rocks. When they see the lights, sailors take their ships far out to sea. But sometimes fierce storms drive ships onto the rocks. This is the story of a brave girl and of a shipwreck
on the rocks one night in 1838. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. The name of the country was England, and in that England there was a rocky coast, म्हणजे खडकाळ समुद्र किनारा. इंग्लंडमध्ये खडकाळ समुद्र किनारा आहे. And on that rocky coast there were a many lonely lighthouses. Lonely म्हणजे एकाकी. Lighthouses. Lighthouses mean that is a tall type of house, and from that house there was a lightman. In the night the lightman showed the shining lights to the sailors. Lighthouse म्हणजे दीपगृह. खडकाळ समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी हे दीपगृह असतात आणि ते रात्री समुद्रातल्या जहाजांना त्या लाईट दाखवतात, शायनिंग लाईट दाखवतात, प्रकाशमान लाईट दाखवतात. दॅट इज कॉल्ड लाईट हाऊसेस, दीपगृह. देअर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी. त्याचा लाईट जो आहे हा अतिशय चकाकणारा असतो. अक्रॉस द सी, संपूर्ण समुद्रावर त्याचा प्रकाश हा पसरलेला असतो. व्हॉट डिड the lighthouse do? They warned sailors at night of dangerous rocks. They warn sailors, ते म्हणजे सावध करतात सेलर्सला ॲट नाईट, रात्रीच्या वेळी, ऑफ डेंजरस रॉक्स. In England, at the rocky coast, there were lot of dangerous rocks in the sea. समुद्रामध्ये अनेक मोठे खडकं असतात आणि त्या खडकांपासून सावध राहण्यासाठी लाईट हाऊसेसचा उपयोग होतो जहाजांना. व्हेन दे सी द लाईट्स सेलर टेक देअर शिप्स फार आउट टू द सी. व्हेन दे सी द लाईट्स मीन्स सेलर सी द लाईट्स फ्रॉम द लाईट हाऊस. व्हॉट डिड दे डू? दे टेक देअर शिप्स फार आउट टू द सी. ते त्यांची जहाजं समुद्र किनाऱ्यापासून लांब नेतात, तिकडेच ते थांबवतात. बट समटाईम्स, काही वेळा काय होतं, fierce storms drive ships on to the rocks. Fierce storms. Fierce म्हणजे भयानक, भयावह. इथे बघा अर्थ दिलेला आहे फिअर्सचा. फिअर्स, व्हायलंट ऑर ॲग्रेसिव्ह. भयानक, भयानक वादळ. वादळी, हे जे वादळ असतं हे अतिशय भयानक असतं, जोरदार असतं. हे फिअर्स स्टॉर्म्स ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स. या वादळामुळे काय होतं, समुद्रातली जहाजं मोठ्या मोठ्या खडकांवर आदळण्याची शक्यता असते. ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स. समुद्रातल्या खडकांमध्ये त्यांची टक्कर होण्याची शक्यता असते. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल. ब्रेव मीन्स शूरवीर. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड ऑफ अ शिपरेक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838. Shipwrecks. This is the meaning of shipwrecks. The destruction of a ship at the sea by sinking. A destruction म्हणजे नष्ट होणे, तुटणे फुटणे. ऑफ अ शिप, जहाज तुटणे फुटणे. ॲट द सी बाय सिंकिंग, कशामुळे? बाय सिंकिंग म्हणजे बुडणे. शिपरेक म्हणजे आदळून आपटून जहाज फुटणे किंवा बुडणे. दॅट इज कॉल्ड शिपरेक. सो दिस इज अ स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड शिपरेक. ही गोष्ट एका छोट्या मुलीची, हुशार मुलीची आणि एक जहाज आपटण्या संदर्भातल्या घटनेसंबंधातली ही कहाणी आहे. ओके. नाउ पॅसेज नंबर 2. लिसन केअरफुली. आय विल रीड द होल पॅसेज नंबर 2. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. शी हॅड लिव्ड ऑल ओव्हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस far away from the towns and cities. There was not even a village near their home. Their nearest neighbors were many miles away. But Grace's father was a wise and educated man who brought up his children very carefully. Grace and her brothers and sister were all taught to read and write. Their father also taught them to be honest and brave and unselfish. Now this is about the Grace and her family. Now listen. Grace Darling was the daughter of a lighthouse keeper. Grace Darling नावाची एक मुलगी आहे and she was the daughter of lighthouse keeper, caretaker. लाईट हाऊसवर काम करणारा जो मनुष्य आहे त्याची ती ग्रेस नावाची मुलगी आहे. She had lived all her life in lonely lighthouse. लोनली म्हणजे एकटे असणारे लाईट हाऊस.
तिचं आयुष्य हे जवळपास एकाकी असलेल्या लाईट हाऊसच्या मध्ये गेलेलं आहे. वेअर दिस लाईट हाऊस सिच्युएटेड फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. हे लाईट हाऊस कुठे आहे तर शहर आणि खेड्यांपासून अतिशय लांब समुद्रकिनारी हे लाईट हाऊसेस असतात. देर वॉज नॉट इवन अ व्हिलेज नियर देअर होम. त्यांच्या घराजवळ जवळपास एक छोटं खेडगाव सुद्धा नव्हतं. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन. बट हर फादर वॉज अ व्हेरी क्लेवर अँड अ वाईज मॅन. सो ही टॉट देअर चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. आणि ते ग्रेसचे वडील हे अतिशय समजूतदार आणि अतिशय प्रगल्भ असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि त्यांना चांगल्या प्रकारे शिकवलं, शिक्षण दिलं. ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर्स वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट. ग्रेस आणि तिचे सगळे भाऊ आणि बहिणी हे चांगल्या प्रकारे लिहिता वाचण्यायोग्य त्यांनी शिकवलं. आता इथे वेअर ऑल टॉट्स टू रीड अँड राईट मीन्स दे वेअर ऑल ग्रॅज्युएट पर्सन्स. म्हणजे त्यांनी नोकरी लागीतपट शिक्षण दिलेलं होतं, चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना दिलेलं होतं. म्हणजे फक्त लिहिता वाचणं एवढंच शिक्षण इथे असा अर्थ अपेक्षित नाही. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. देअर फादर ऑल्सो टॉट देम. त्यांच्या वडिलांनी त्यांना फक्त शिक्षण दिलं नाही तर टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव्ह. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, ब्रेव्ह म्हणजे शूरवीर उत्साही, अँड अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कारसुद्धा केलेले आपल्याला आढळतात. तर नुसतं शिक्षण न देता त्यांना प्रामाणिक बनवलं, शूरवीर धाडसी बनवलं आणि त्यासोबतच निस्वार्थीपणा पण त्यांना शिकवला. आपल्यामध्ये आहे का ऑनेस्टी, ब्रेवनेस अँड अनसेल्फिशनेस? प्रत्येकामध्ये हे 3 गुण असायला पाहिजे. आपण प्रामाणिक असतोच, पण ते दिसलं पाहिजे आपण प्रामाणिक आहोत. त्यानंतर आपण शूरवीरही असलं पाहिजे आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं निस्वार्थी पण असलं पाहिजे. ओके, नाउ पॅसेज नंबर 3. आय विल रीड द होल पॅसेज. लिसन केअरफुली. तिकडे तिकडे बघू नका बे, लक्ष इकडे द्या नीट. व्हेन ग्रेस वॉज 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. Their new home was on some wild island near the east coast of England. The darling children grew up there. When they were older, they left their lonely home one by one and found work in the cities. At last, all of them had left the lighthouse except Grace, who stayed at home to help her mother and father. She had not grown up very tall. She was only a little woman, not at all like her father, who was more than 6 feet tall. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone house. Now the Grace family shifted from one island to another island. वन लाईट हाऊस टू अनदर लाईट हाऊस. ग्रेसचं वय 10 वर्षाचं असताना ते लॉंगस्टोन इथल्या लाईट हाऊसमध्ये राहायला आलेले होते. Their new home was on small wild island. And their new lighthouse on the wild island. वाईल्ड म्हणजे काय, जंगली. जंगलामध्ये त्यांचं ते आयलँड होतं. आयलँड म्हणजे काय, छोटा भूभाग. हा भूभाग कुठे होता, वाईल्ड सिच्युएशनला होता. वाईल्ड म्हणजे जंगली भागामध्ये होता, घनदाट जंगलामध्ये होता. नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. इंग्लंडमधल्या एका आयलँडमध्ये ते राहायला आलेले होते. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रू अप हियर. When they were older, they left their lonely home one by one. Grace's brothers and sisters grew up there, and when they completed their education, they left their home one by one and found work in the cities.
एक एक करून त्यांनी शिक्षण झाल्यावर त्यांनी एकेकाने ते घर सोडलं आणि ते सर्व शहरामध्ये स्थायिक झाले बिकॉज दे हॅड अ वर्क इन द सिटीज, कारण त्यांना शहरामध्ये चांगल्या प्रकारचा जॉब मिळालेला होता. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस. सगळ्यात शेवटी फक्त ग्रेसच त्या लाईट हाऊसमध्ये थांबलेली होती. हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. ती तिथे आई वडिलांच्या मदतीकरता थांबलेली होती. शी हॅड नॉट ग्रोन अप व्हेरी टॉल. शी वॉज नॉट अ टॉल. शी वॉज अ स्मॉल गर्ल. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. तिची उंची काही जास्त नव्हती. ती जरी बुटकी असली, उंचीने कमी असली, तरी ती समजूतदार होती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. वुमन म्हणजे स्त्री होती ती. नॉट ॲट ऑल हर फादर who was more than 6 feet tall. Her father's height was more than 6 feet tall. ग्रेसच्या वडिलांची उंची ही 6 फुटांपेक्षा अधिक होती.